कसं वाटतं तुला? कसं वाटतं तुझं लग्न ठरतं तर? हा कसं वाटतंय नानी? तुम्हाला कसं वाटतं बायडीच लग्न ठरतंय तर? नानी तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतं? मामा तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं का? मला आहे ना असं वाटतं की तुला जे वाटेल ना तेच मला वाटेल. तुझ्या मताशी मी सहमत आहे. माझ्या कितीच्या? अजिबात माग हटायचं. माझ्या कितीच्या? माझ्या कितीच्या? मदर बोला. मामी मदर तुम्हाला काय वाटतं? तुमची पोरगी जाईन तुम्हाला सोडून अजून 10-5-6 महिन्यानंतर मग? 6 महिने जाणार. हा मग म्हणून नाही दाखवायची आई काय नाही झालं तुला म्हणून हेच बोलले तेच बोलले आपल्याला जे करायचं ते करायचं पण बोलून दाखव. आम्हाला दूध दिलं तिथं गावात फिरला लागेल सांगायला सांगायला मी जर म्हणलं तरी निघायची नाही बाहेर चहा घ्या मामी मायगावमध्ये मी कधी जाते कोणाच चहा घ्या बहिणीचं प्रेम दाखलं तिथं. बहिणीचं प्रेम दाखलं तिथं तर बहिणी सगळ्यांना आम्ही सर्वजण मामाच्या मुलीची लग्नाची चर्चा करत होतो. नानी मामा होते, मामी, मम्मी माझी. खूप सारी चर्चा करून झाली, खूप सारी मस्ती केली, पण इथला ऑडिओ आलाच नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करून टाकला आहे. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांनी ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. बायडीच्या लग्नाची पार्टी आईस्क्रीम तिच्या भावाकडनं श्यामकडनं. कोणी दिली रे? कोणी दिले? अरे हे कोणी दिलं? हे श्यामदादाने दिली. बाडी किती दिला ना कोण दिलो ग घ्या मामा. कशी छान आहे, थंड थंड आहे की नाही? छान आहे ना. टावेल घे ना अंगावर मग गोल नाही घेण्याचे. मी फरची पुसली याकानी जरी खाली तुझ्या लग्नाचे स्वाती एक तर मी कधी लोक आईस्क्रीम खाऊ राहिलो. हा लग्नाची का? साखरपुडे का? आता लग्नच ठरवा मामा. दोन कार्यक्रम ठरले म्हणून. का ग पोरी, काय म्हणणं आहे तुझं? अरे बाबा लग्नात आपली जंगी होणार आहे, लग्नाला काही अडचण नाहीये. आपण दोन पण पुढेच राहणार लग्नात. व्हायरल व्हिडिओ का हो मामी? मामी असं करा, मामी असं करा ना. बस झालं.